सरपंच हत्या प्रकरणातील तिघांचा मर्डर. दमानियांना फोन, आरोपींचा खून. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली. दमानियांचे आरोप सरकारनं फेटाळले. मला रात्री 11:15 वाजता त्यांचा फोन आला. त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं. संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक न केलेल्या तिन्ही आरोपींचा मर्डर झाल्याचा धक्कादायक दावा अंजली दमानी यांनी केलाय. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय. दमानी यांनी मध्यरात्री अनोळखी नंबरवरून झालेल्या व्हॉइस कॉलचा संदर्भ देत हा खळबळजनक दावा केला. तर पोलिसांनाही याबाबतीतील माहिती दिल्याचं दमानी यांनी म्हटलंय. मात्र मंत्री संजय शिरसाट यांनी अंजली दमानिया बेछूट आरोप करून तपासात अडथळा निर्माण करत असल्याचा पलटवार केलाय. ते आरोपी मोकाट आहेत तसं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री 11:15च्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलं की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही आहेत कारण त्यांचं मर्डर झालंय. आणि हे ऐकून खरं तर डोकं सुन्न झालं होतं की हे चाललंय का. आता ही सगळी जी माहिती आहे ती मी एसपींकडे दिली होती. आता हा खरंच आहे का हे केलं गेलंय का मला उगाचच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे. पण राजकीय लोक काही करू शकतात. अहो, अंजली दमाने बोगस आरोप करत असतील ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे. तुम्ही काही बोलाल, मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं, मग काय ते झालं सत्य. हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या. शासन तुमच्या पाठीशी उभं आहे. शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत. 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठं आहेत, मग त्यांना तिकडं का टाकलं, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करतात. 9 डिसेंबर रोजी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत. मात्र अटक झालेले आणि न झालेले आरोपी कोण आहेत पाहू. प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे. वाल्मिक कराड आणि इतर 3 आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे दमानी यांनी केलेल्या दाव्याची चौकशी करून सत्य समोर यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.